एकीकडे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला असताना दुसरीकडे आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रात एक मोठा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे। देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे। आज झालेल्या सीसीपीएच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। या संदर्भातली माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे। जातनिहाय जनगणनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे। विरोधकांनी तरी हा मुद्द्याला धरून निवडणुका लढलेल्या होत्या आणि कडाडून ही मागणी धरली होती। राजकारण करत असल्याचा मोदी सरकारवर आरोप केला होता। मात्र अखेरीस सत्तेत पुन्हा एकदा आल्यानंतर मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। यापुढच्या राष्ट्रीय जनगणनेसोबतच जातनिहाय जनगणना सुद्धा होईल असं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। तर जातनिहाय जनगणनेचा इतिहास असा आहे। 1931 मध्ये ब्रिटिश सरकारने ही जातनिहाय जनगणना केलेली होती। भारतामध्ये 4000च्या वर जाती असल्याचं या जनगणनेनुसार समोर आलं होतं। स्वातंत्र्यानंतर भारतात अनुसूचित जाती आणि जमातींची जनगणना झाली। संपूर्ण जातनिहाय जनगणना झाली नव्हती। सरकारने धोरणात्मक निर्णय म्हणून 1951 मध्ये जातनिहाय जनगणना थांबवली। 2011 मध्ये सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना झाली, पण आकडे जाहीर करण्यात आले नाही। जातनिहाय जनगणनेत उणिवा असल्याचं सरकारनं स्पष्टीकरण दिलं। 2023 मध्ये बिहारमध्ये नितीश कुमार सरकारनं जातनिहाय सर्वेक्षण केलं। बिहारमध्ये ओबीसी 63.13%, एससी 19.65%, एसटी 1.68% अशी आकडेवारी समोर आली। 19 जानेवारीपासून आंध्र प्रदेशातही जातनिहाय जनगणना करण्याची प्रक्रिया सुरू झाली। 2025 मध्ये स्वातंत्र्यानंतर आता पहिल्यांदाच देशात जातनिहाय जनगणना करण्यासंदर्भात केंद्राने घोषणा केलेली आहे। The leadership of our Prime Minister Shri Narendra Modi ji, the Cabinet Committee of Political Affairs has decided today, that is 30th April 2025, that caste enumeration should be included in the forthcoming census. This demonstrates that our government is committed to the values and interests of our society and country. हमारी अगली लड़ाई ये होगी कि जब ये जनगणना होगी जिसमें इंक्लूड किया जाएगा कास्ट सेंसस का भी, तब उसके बाद जब नतीजे आएंगे तो पूरे देश में और पूरे देश के जो विधानसभा चुनाव में हमारी मांग रहेगी कि पिछड़ों और अति पिछड़ों के लिए भी, जैसे दलित और आदिवासी भाइयों का आरक्षित सीटें हैं, उसी प्रकार से पिछड़ों और अति पिछड़ों का भी जो है आरक्षित सीटें जो है वो करनी पड़ेगी। देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, त्यांचा आम्ही मनापासून स्वागत करतो। पण ही घोषणा एवढा विरोध सत्ताधाऱ्यांनी केल्यानंतर अचानक हा निर्णय घेण्याचं कारण काय, तर कधी शंका येते, त्यामुळेच आमच्या शंकेचं निरसनही होईल अशी आमची अपेक्षा आहे। हे शंका कुठली, तर उद्या बिहारच्या निवडणुका आहेत। नाही, जातनिहाय जनगणना एवढ्या करता की जो काही वाटा त्या ठिकाणी असतो आरक्षणाचा, तो एससी एसटीचा तर वाटा ठरला आहे, ओबीसीचाही वाटा ठरलेला आहे। पण खऱ्या अर्थाने ज्या समाजाला अजूनपर्यंत समाजापर्यंत सरकार पोहोचलं नाही, एक मोठा समाज त्या भागात राहतो, यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणावर ज्या त्या ठिकाणी सामाजिक असमतोल होता, तो सामाजिक असमतोल दूर झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। पुन्हा एकदा जनतेने आम्हाला राज्यामध्ये सत्तेवरती बसवल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारच्याकडे मागणी केली जाईल आणि आज मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शाह आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनापासून आभार मानतो। जातनिहाय जनगणनेचा हा मोठा निर्णय झालाय, ज्यामध्ये कोणत्या जातीची किती लोकसंख्या हे कळणार आहे। जातनिहाय सामाजिक आर्थिक स्थिती काय असेल हे सुद्धा यामुळे समोर येईल। कोणत्या जातीतल्या लोकांकडे किती संपत्ती आहे याची माहिती कळेल। मागास जाती प्रवर्गांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी या आकडेवारीचा उपयोग होईल। कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे हे यामुळे कळणार आहे।
आहे